नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. पहिली मोठी घोषणा आहे, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील 100 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. दुसरी मोठी घोषणा केली आहे, भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तिसरी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आणि 26च्या भाषणात डाळीमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर डाळीचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथी मोठी घोषणा केलेली आहे, शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे. त्यानंतर पाचवी मोठी घोषणा केली आहे, सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे. शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे. यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे. त्यानंतर 6वी मोठी घोषणा केलेली आहे, किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करते. सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यानंतर 7वी मोठी घोषणा आहे, कापूस उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे. त्यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल. यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचं पॅकेज दिलं जाणार आहे. तर 8वी मोठी घोषणा या ठिकाणी सरकारनं केलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये मखना बोर्ड स्थापन केलं जाणार आहे. याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही होणार आहे. त्यानंतर 9वी मोठी घोषणा केली आहे, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता 5 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज देणार आहे. त्यानंतर 10वी आणि मोठी घोषणा आहे, धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहेत. या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे अर्थसंकल्पामध्ये 10 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत.